पहिले 11 आले ते आणि 2 2 4 म्हणजे 15. हो 15 आले. 15 2 चेंडू 15 धावा टोटल. हा एक बॉल 2, दुसरा डॉट, तिसरा व्हाईट +1 म्हणजे 2 बॉलामध्ये 4 रन आले. बघूया आमचा गुड्डू. गुड्डू तर खूप लांब षटकार मारू होता आमच्या प्रॅक्टिसमध्ये. आता बघूया लाईव्ह टेलिकास्ट चालू आहे. तिसरा चेंडू गुड्डू साठी. हर्षित आणि हा बॉल यॉर्कर बॉल होता आणि हा गणू खूप चांगली मेहनत घेत आहे तो. 3 चेंडू 5 धावा या ओव्हरमध्ये. तीन बॉल 5 आहे ओव्हर मध्ये. 16 स्कोर. आणि हा बॉल खूप डॉट केलेला आहे हर्षदने मुन्ना शेख साठी. 4 चेंडू 5 धावा आले आहेत या ओव्हरमध्ये. शेवटचे 2 चेंडू राहिले आहेत हर्षदचे. बघूया मुन्ना. आणि हा लेग कडले आणि कट केलेला. बघा तो विजय आणि आमचे दोन्ही विजय आहेत. बघू विजय दादा आणि विजय सेन आहेत. बघा खूप चांगली क्षेत्ररक्षण विजय शिलके आमचे बंधू मोठे. खूप चांगले क्षेत्ररक्षण केले आहेत विजय दादा यांनी. शेवटचा चेंडू मुन्नासाठी 7 रन आले आहेत 5 बॉलामध्ये. लास्ट चेंडू आणि हा बॉल खूप मस्त टाकलेला आहे. ओव्हर की समाप्ती. 7 ओव्हर या ओव्हरला 7 आणि पहिले 11 टोटल झाले 18. बघूया तिसरी ओव्हर. सोनू सिंग खूप चांगली बॉलिंग करतात ते. सोनू सिंग नाही विकेट नाही. दोघं सख्खे भाऊ ते बॅटिंग करत आहेत. हार्दिक पांड्या कुणाल पांड्या म्हटलं तरी चालेल. तिसरा चेंडू सोनू सिंग. बघूया गुड्डू. गुड्डूचे लांब षटकार आम्हाला बघायला भेटत नाहीये. बघूया आता काय करतात ते. पहिला चेंडू तिसऱ्या षटकाचा. आणि हा बॉल डॉट केलेला आहे गुड्डूने. सोनूला माहित आहे की हा गुड्डू काय खेळतो म्हणून त्याने ते बरोबर तो बॉल टाकत आहे. कारण प्रॅक्टिसला हे दोघं नेहमी खेळतात आमने सामने. बघूया बघूया दुसरा चेंडू. आणि हा गणू फिटनेस मध्ये खूप चांगला आहे. पण एक बॉल अडत आहे आणि सिंगल धाव. 2 चेंडू 1 धाव. एसपी ग्रुपचे कॅप्टन राज जाधव. एसपी ग्रुपचे कॅप्टन कुठे मला असतील त्यांनी कमिटी संपर्क साधावे. टॉस बॉक्स मध्ये यावे. 2 बॉल 1 आलेले आहेत. तिसरा चेंडू एसपी ग्रुपचे कॅप्टन राज जाधव. तिसरा चेंडू आणि हा मुन्ना शेखने खूप चांगला मारला. आणि बघा गणूच्या वरतून तो गेलेला आहे. चौक षटकार सॉरी 6 आणि 7 3 बॉल 7 आलेले आहेत या ओव्हर मध्ये. 3 बॉल 7 रन. बघूया चौथा चेंडू मुन्नासाठी. आणि अंपरचा इशारा वाईट. 8 आलेले आहेत या ओव्हरमध्ये. एफसी ग्रुपचे कॅप्टन टॉस बॉक्स मध्ये गेले. चौथा चेंडू
आणि हा बॉल डॉट लेग फ्लिक खूप चांगला मारतात सोनू सिंग. 4 चेंडू 8 धावा दिलेल्या त्याही स्वतः. डॉट डॉट. शेवटचे 2 चेंडू मुन्नासाठी. आणि हा प्रफुल्लच्या वरतून डोक्यात गेलेला आहे. आणि बघूया आता इथं 2 धावा कंप्लीट. 8 आणि 2 10. 5 बॉल 10 आले त्यावरला. शेवटचा चेंडू. टोटल स्कोर 18 होते आणि हा 28 झालेला आहे धावा. लास्ट बॉल. आणि हा खूप चांगला लांब 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 खूपच लांब आणि हा षटकार. किती झाले? 28 आणि 34. 34 स्कोर झाला 34. लास्ट ओव्हर. सुमित जाधव बॉलिंग साठी. बघूया आता काय करतात आपल्या टीम साठी. सुमित जाधव मॅन फॉर सिद्धार्थनगर. बॉलिंग लाईन. बॉलिंग. बघूया लास्ट ओव्हर. सुमिया आणि हा सुमियाचा खूप चांगला बॉल यार. खरंच खूपच सुंदर बॉलिंग. आणि हा बॉल त्यांनी मिस केलेला आहे सुमित यांनी. आणि 1 बॉल 1 धाव. 1 चेंडू 1 धाव. चेंडू बोलतात चेंडू. एक बॉल 1. टोटल स्कोर 35. नाही बोलले की. बघूया दुसरा चेंडू मुन्नासाठी. आणि हा खूप चांगला मस्त. आणि सोनू सिंग मला वाटतं ते कॅच घेतील असं मला वाटलं होतं पण त्यांच्या त्या पायाच्या खाली बॉल गेलाय तो. आणि हंपरचा इशारा चौकार. म्हणजे 2 चेंडू 5 धावा दिलेले आहेत सुमित यांनी. डीजे. आणि बॅटिंग साठी निलेश सोनकांबळे खूप आतुरता वाट पाहत आहेत. ते बॅट घेऊन उभे आहेत निलेश सोनकांबळे. 2 चेंडू 5 धावा यावरला. तिसरा चेंडू मुन्नासाठी. आणि हा खूप बॉल उंच गेलेला आहे आणि गणू त्या बॉलच्या खाली आहे. बघूया काय घेतात की नाहीये. आणि त्यांनी घेतला नाही. खरंच नाही पण ते मेहनत केली ती काय हरकत नाही. चुकू नाही. एकच धाव. 3 बॉल 6 यावर मध्ये. 2 सॉरी 2. 7 धावा आलेत. 3 चेंडू 7 धावा. आणि हा बॉल डॉट. अरे आणि हा मुन्ना शेख आउट. बघूया हंपरचा इशारा नॉट आउट. आउट झाला. स्वतः मुन्ना बोलले की मी आउट आहे करून. कारण मी तिथं आतुराने वाट बघत बॅट्समॅन कधी बॅटिंगला आम्ही येतोय. बघूया आता कोण येतो बॅटिंगला. आणि तिथं दिसमी चालू आहे मी जाऊ का तुझं. आणि हा रोहन उबाळे बॅटिंगला येत आहेत. नन्ना मुन्ना जादूगर रोहन उबाळे. 4 चेंडू झालेले आहेत. शेवटचे 2 चेंडू. स्कोर 34 आणि 7 ना. 41 होता. बघू आता हा मी ना. SP ग्रुपचे कॅप्टन आलेले आहेत आणि मी स्वतः कॅप्टन इथे बसलेलो आहे टॉस साठी. फास्ट केला रोहन. गुड्डू फास्ट केला जरा. आपल्या सेमी फायनल आणि फायनल खेळवायची. चला केबी ग्रुप सगळे इथे या. आणि हंपरचा इशारा वाईट चेंडू.
42 धावा. चला केबी ग्रुप जेवढे असतील त्याच्यावर उभा राहावे. आणि हा बॉल गुड्डूचा एकदम कट लागलेला बघूया. एक धाव कंप्लीट. अरे स्कोर मा. 43 लास्ट बॉल. बघूया रोहन उबाळे काय करतात आपल्या टीमसाठी. अंगला. चला एस पी ग्रुप आणि केबी ग्रुप. शेवटचे चेंडू सुमित. आणि सुमित यांनी खूप चांगल्या मनाने विजय आमच्या तिथे कॅचवर गेले पण त्यांच्या डोक्यावरून तो बॉल होता पण ते खूप चांगलं सेक्शन केलं. खूप 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 चांगली फिल्डिंग केली त्याही. आणि 2 धावा कंप्लीट. रोहनच्या खात्याने दोन धावा ऍड केलो. आणि हा रनआउट बघूया रोहन आउट झालेला आहे. हर्षी त्याने आउट घेतला आहे. आणि तो गुड्डू भडकलेला आहे. थोडेसे होतात ते क्रिकेटमध्ये छोट्या मोठ्या गोष्टी. 2 धावा कंप्लीट. 45. डीजे. डीजे मास्टर आमचे सोहम शिर्के. गाना तो लगा आला. चला केबी ग्रुप आणि एस पी ग्रुप सगळ्यांनी ती जमावा टॉस बॉक्स मध्ये. हेलो गाइस. बैटिंग बाकी नहीं है. हाँ टॉस उड़ा के लेने का. हाँ मैं तो बोला टॉस उड़ूंगा. चल बाबू ये टॉस उड़ा लिए. हाँ मेरे को टॉस उड़ा. आता टॉस होत आहे एस पी ग्रुप आणि केबी ग्रुप. आणि माईक बंद होणार आहे. कॉइन 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 कोण कडे. हाँ चलो. बाब लादा मैं बोलता. कौन आता टॉस उड़ा है. आणि एस पी ग्रुपने टॉस जिंकला आहे. ते क्षेत्ररक्षण घेण्याचा निर्णय घेतला आहे. चला केबी ग्रुप सगळ्यांनी इथे आणि आमचे रफ्तार का सौदागर ज्वाला भाई. हम सोम सोम. हाँ चला फास्ट केला. कॅप्टन प्रसिक गायकवाड क्षेत्ररक्षण लावून घ्यावे. बसो कसे. ये तू बोल लो ना यूट्यूब चालू कर. पागल नहीं कर तू. इथे रे. मग याच्या नंतर जो सामना होणार आहे 5 ओव्हरचा 5 षटकांचा. अरे नाही आहे. रोहित अडाल गणेश. केबी ग्रुप रोहित अडाल. दादा बोलतात रोहित बॅट दे बॅट रोहित. आणि आमचे सुरेश शिंदे इथे आलेले आहेत त्यांचे खूप खूप आभार. सुरेश शिंदे हात जोडून आम्हाला स्वागत केलंय. थँक्यू धन्यवाद आल्याबद्दल. सुरेश शिंदे 45चं टार्गेट बघूया. रोहित अडाल दादा बोलतात रोहित बॅट बॅट. पहिला चेंडू निलेश आणि बॅटिंगसाठी दादा. ट्रॉफी घेतली. हाँ हा बॉलर निलेश.
बॉलर निलेश आणि बॅटिंग शैलेश दादा आणि नॉन स्ट्राईकवरती विजय सेन. चला केव्ही ग्रुप जेवढे असतील तेवढे या पवेल मध्ये. आवाज नको करू त्याला. एक मिनिट 45 ना 46 46 24 बोला. पहिला चेंडू निलेश, बॅटिंग करताना शैलेश दादा. आणि हा अंपायरचा इशारा वाईट चेंडू. निलेश हा ऑफ ब्रेक करतो. नेहमी बघतो मी प्रॅक्टिसला की ऑफ ब्रेक खूप करतात ते. बघूया. पहिला बॉल बाहेर, 0 बॉल 1. आणि हा खूप चांगला शॉट दादांच्या माध्यमातून. बघूया आता एक धाव कम्प्लीट. आणि तिथं आहे ज्वालाबाई रफ्तार का सौदागर. एक चेंडू 3 धावा. ज्वालाबाईची फिल्डिंग म्हटल्यावर की खरंच खूप चांगली क्षेत्ररक्षण करतात ते. त्यांचा थ्रो पण खूप चांगला आहे. एक चेंडू 3 धावा. आणि खूप चांगला सुंदर शॉट ऑफ साइडला. हंपरचा इशारा चौकार. डीजे सोहम शेलके. दोन चेंडू 7 धावा. एक वाईट, एक डबल आणि तिसरा चौकार. बघूया निलेश तिसरा चेंडू घेऊन. आणि हा बॉल बघूया रोहन साठी आला. आणि बघून रोहनची खूप चांगली फिल्डिंग आहे खरंच. एक बॉल सॉरी 3 बॉल 8 धावा. तीन चेंडू 8 धावा. आणि हा विजय सेन. आणि बघा रोहन आणि रोहनच्या मस्त खूप चांगली फिल्डिंग केलेली आहे. 4 चेंडू 8 धावा. शेवटचे 2 चेंडू विजयसाठी. आणि खूप चांगला ऑफ साइडला शॉट मारलाय. बघूया हंपरचा इशारा षटकार. डीजे 8 आणि 6 किती रे? 14 म्हणजे 14. शेवटचा चेंडू बॉल. जुना बॉल किती? लास्ट चेंडू चांगलं ते. लास्ट बॉल विजयसाठी. कार्तिक इलेमचे स्कोर 14 झालेले आहेत. आणि हा बॉल लीग साईडला झाला. एक धाव कंप्लीट. 15 धावा. एक ओव्हर. धावा कार्तिक 11. चला केबी ग्रुप 15 ना. 46 बोले तो 30 46 म्हणजे 46 मधून 15 मायनस कर. 15 मायनस किती? 18 बॉलात 31 31. बॉलर नेम आपला तंबाखू दे. तेजस. ओ बॉल खूप. आणि हा बंपर त्याचा नो बॉल. नो बॉल.
अच्छा 6 फिल्टर लावलेत काय? मुन्ना शेख तुम्ही लक्ष द्या, कारण की तुम्हाला अनुभव आहे क्रिकेटचा. भले तुम्ही कॅप्टन नसेल तरी पण तुम्ही अनुभव तुम्हाला खूप आहे. बघूया अजित दादा आमच्या तिथे जरा लक्ष द्या. 0 बॉल 1 यावर मध्ये. चला फास्ट केला. पहिला बोल नव्हा. आणि हा बॉल खूप सुंदर लेग साईडला. आणि तिथं कोण आहे बघूया. चौला बाय. आणि त्यांच्या भरपूर ते धावलं ते. आणि चौकार. 1 बॉल 5. रन. चला केबी ग्रुप आणि एसपी ग्रुप. एसपी ग्रुपने टॉस जिंकलाय. ते फिल्डिंग घेतली नाही. अरे आणि हा अंपरचा इशारा वाईट. टोटल स्कोर 21. एकच बॉल. आणि हा खूप चांगला ऑफ साइडला षटकार. अंपरचा इशारा. विजय सेननी मागच्या वर्षी जी सिरीज घेतलेली ती खूप मला पण वाटतं या वर्षी मध्ये घेतील, कारण की त्यांची फटकेवाली खूप चांगले मारतात ते. त्यांना खूप अनुभव आहे. तिसरा चेंडू. आणि हा बघूया. विजय खूप चांगली बॅटिंग केली होती मागच्या मॅच मध्ये. खूप मेहनत घेतली होती, पण आमचा मंगेश गोरे होता तेही त्यांना बरोबर बॉल टाकला भाऊ आणि ते कॅच आउट झाले. बघूया आमची शैलेश दादा. आणि खूप भारी बंड्यासाठी कॅच होती, पण बंड्याने कॅच मारली असती तर खूप ती फेमस झाली असती. आणि एकच धाव. आणि तिथं निलेश सोनकांबळे खूप चांगली फिल्डिंग केली. बघूया विजय सेन. आणि हा बॉल डॉट. तेजस लास्ट बॉल. फोन हा. आणि ते प्रयत्न केला. बघूया रफ्तार का समजा जौला भाई. मस्त खूप चांगला थ्रो. ओव्हर की समाप्ती. 12 बॉल मध्ये 16 पाहिजेत कार्तिक येऊन. स्कोर झाले 30. 12 बॉलामध्ये 16 पाहिजेत. नेक्स्ट बॉलर रोहन उबाळे. हा. चला एसपी ग्रुप आणि केबी ग्रुप सेमीफायनलचा सामना होणार आहे. 5 षटकाचा होणार आहे. 5 षटक. आणि हा रोहन यांचा व्हाईट चेंडू. व्हाईट +1. झिरो बॉल 2 वाले. खूप चांगला बॉल. किती रन?
बघूया रोहन उबाळे. आणि हा बॉल बघूया रोहन छोटो आलेला आहे आणि हा विकेट. रोहन उबाळे बॉलर पण आहेत आणि बॅटिंग पण करतात रोहन उबाळे. बघूया नेक्स्ट बॅट्समॅन सुनील सिंग. सोनू सिंग सॉरी एम एस सोनू. ओके एम एस सोनू सिंग. चला फास्ट केला. सोनू सिंग बॅटिंग साठी. हे तिथं पडेल तिथं. इथं कुठं बोलू त्याला. इथं ठेव ना मग पडेल ना. जा जा. वाईट आहे ना. वाईट आहे सर. इथं पडशील ना रे इथे इथे तू पण तिथे घे. मी येडा करतो एवढं. तुझं तिथं बस जा. तू कसं बसला बघ. बघूया रोहन सोनू सिंग साठी. हे आता लागेल तिथं. आणि खूप चांगला शॉट सामने फिल्डरच्या डोक्यावरून आणि हा षटकार. डीजे. तुला काय करायचंय. तू खेळतोय का. पप्पांना सांगू का. 7:07. कितीला. आणि हा बघू अरे यांनी मिस केलेला आहे. कॅच सुटली त्यांच्या हाताला एवढं दुखापत झालेलं आहे. डॉक्टर लवकरात तुम्ही गाडीवर पोहोचा. अजून 6 पाहिजेत. बघूया विजय सेन संपवत आहेत का बघूया. याच्या पुढचा सामना जो होणार आहे तो सेमीफायनलचा होणार आहे. प्रेक्षक कोणी जाऊ नका. मॅचचा आनंद घ्या. सुरेश शिंदे कुठे असतील. आणि हा खरंच माझ्या मनासारखा तरी शॉट मारला आहे. लांब 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 खूपच लांब षटकार. तर एसपी ग्रुप फिल्डिंग लावून घ्या. 5 षटकांनी सामना होणार आहे. आणि कॉम्प्युटर कुठे असतील तरी जरा कमिटीमध्ये या. आणि आमचे अजित दादा बंडू त्याच्यानंतर जिजो मुन्ना शेख हर्षित रोहन उबाळे ऑल द बेस्ट. एसपी ग्रुप